झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आता आपण थेट जाणार आहोत पुण्याला, जिथे एका व्यक्तीच्या घरी कायम पक्षी महोत्सव भरलेला असतो। याच पक्ष्यांच्या चिवचिवाटानंच पुण्याच्या इस्माईल दाम्पत्याचा दिवस उजाडतो आणि मावळतोही याच पक्ष्यांच्या सानिध्यात। वडिलांकडून मिळालेला पक्षी जोपासण्याचा हा वारसा साहिल इस्माईल सांभाळतायत। त्यांच्या घरात 200 जातीचे 400हून अधिक रंगबिरंगी पक्षी आहे। विशेष म्हणजे या सर्व जाती दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातल्या आहेत। भारतातही अनेक पक्षीप्रेमींकडून या पक्ष्यांना मागणी आहे, मात्र पक्षी संगोपनाची माहिती नसल्याने बऱ्याच वेळा या पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो। त्यामुळे विविध प्रदर्शनातून साहिल जनजागृती निर्माण करतायत। मोर देन 200 जात के स्पीसीज के ऊपर बर्ड है, 200 स्पीसीज के ऊपर है और सब एक्सोटिक बर्ड है। मतलब जो ऑस्ट्रेलिया से है, साउथ अमेरिका से है, अफ्रीका से है। मतलब ये जो है ना काफी सालों से मेरे डैडी के टाइम से मैं कर रहा हूँ और ताकि ये एक्सोटिक बर्ड हम लोग इंडिया में इंपोर्ट नहीं कर सक रहे, इसके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं यहीं पर ब्रीड करना। साहिल यांना त्यांचा हा अनोखा छंद जोपासण्यात मोलाची साथ मिळते ती त्यांच्या पत्नी झारा यांची। पक्ष्यांच्या आहारापासून ते स्वच्छतेपर्यंतची सर्व जबाबदारी त्या चोखपणे पार पाडतात। पक्ष्यांना इजा झाल्यास वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यानं त्यांचा जीव जातो। त्यामुळे झारा यांनी परदेशात जाऊन पक्ष्यांसाठी आवश्यक औषधांची माहिती मिळवली आहे। पतीसोबत त्यांचंही या पक्ष्यांसोबत अतूट नातं निर्माण झालंय। They are like like a hobby होना चाहिए अपने पेट, like अपने बेबीज कैसे होते हैं घर में, वैसे ही स्मॉल बच्चे जैसे है 24/7 like उनको खाना देना। मात्र पक्षी प्रेमींकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारनं ही बंदी उठवण्याची मागणी इस्माईल दाम्पत्य करतंय। एकूणच इस्माईल दाम्पत्याचा हा पक्षी संगोपनाचा छंद आगळा वेगळा म्हणावा लागेल। झी 24 ताससाठी अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।